पालघर जिल्ह्यामध्ये नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरच्या डहाणूमध्ये पहिली जाहीर सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला। मात्र शिंदेंच्या या जाहीर सभेसाठी एका महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना बसमधून सभेसाठी आणण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। आसनगाव येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बस भरून या सभेसाठी आल्या असून यामुळे आता या जाहीर प्रचार सभेवर टीका सुद्धा होऊ लागली। पालघरमध्ये आज डहाणू येथे एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली। एकनाथ शिंदे आज शिवसेनेचे उमेदवार राजू माची यांच्या प्रचाराकरता आले होते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांबरोबर विद्यार्थी देखील दाखल झालेले आहेत। मी सध्या याच सभेच्या ठिकाणी आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। काही कुठल्या शाळेचे आहेत? आसनगाव। कशासाठी आलेले तुम्ही या ठिकाणी? कशासाठी आलेले तुम्ही या ठिकाणी? काय शिकतेस तू? फॅशन डिझाइन। फॅशन डिझायनर। नक्कीच अजून काही विद्यार्थी आहेत। काय शिकतेस तू? फॅशन डिझाइन। कुठले आहेस तू? तलासरी। तुम्ही कुठले आहेत? गांगणगाव। तू कुठले आहेस? तलासरी। तलासरीची। आणि तू काय शिक्षण घेतेस? फॅशन डिझाइन। नक्कीच बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्ते जमवण्यासाठी शिवसेनेकडून विद्यार्थ्यांची आता या ठिकाणी मदत घेतली गेली आहे। मोठ्या प्रमाणात आसनगाव येथील एका विद्यालयाचे विद्यार्थिनी ज्या आहेत त्या या ठिकाणी आणण्यात आल्या आहेत आणि त्यांचीच गर्दी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेकडून करण्यात आला आहे। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।